कॅप राऊंडसाठी रजिस्ट्रेशन करताना जर तुम्ही TFWS या स्कीमसाठी अप्लाय केलं असेल आणि आत्ता देखील तुम्हाला मेरिट लिस्टमध्ये TFWSचं स्टेटस येस दिसत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। या गोष्टीचा तुम्हाला खूप मोठा लॉस होणार आहे का, किंवा या गोष्टीमुळे म्हणजेच या TFWSच्या स्कीममुळे तुम्हाला कॅटेगरीची सीट मिळणार आहे की नाही, व कॅटेगरीमधून मला चांगलं कॉलेज मिळणार होतं ते आता मिळेल की नाही मिळणार, मग TFWSचा तुम्हाला नक्की फायदा होणार आहे की लॉस होणार आहे या संदर्भातच हा व्हिडिओ आहे। आणि 20 तारखेपासून ते 22 तारखेपर्यंत म्हणजेच उद्या ही लास्ट डेट आहे ग्रीव्हन्सेस पिरियडची। या 3 दिवसात मी ते TFWS स्कीमसाठी येस केलं आहे ते मग कॅन्सल करू का, किंवा मी जर कॅन्सल केलं असेल म्हणजे नो केलं असेल तर ते येस करू का, तर या संदर्भात तुम्हाला या व्हिडिओमध्ये आन्सर मिळतील। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि दुसरा एक जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो असा आहे की बरेच विद्यार्थ्यांना याबद्दल प्रश्न आहे की HSC आणि इथे PCM आणि PCBचे एलिजिबिलिटी मार्क्स दिसत आहेत, हे एलिजिबिलिटी मार्क्स नक्की काय आहेत, किंवा हे आमचे जे ॲग्रिगेट मार्क्स आहेत त्यापेक्षा वेगळे आहेत, मग याचा काही आम्हाला लॉस होणार आहे का, हे काही मार्क्स चुकीचे आहेत का, किंवा यामध्ये आम्हाला बदल करायचे आहेत का। आणि त्यानंतर तिसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे इथे खाली तुम्ही तुमच्या मेरिट लिस्टच्या PDF आल्यानंतर इथे तुम्हाला PCM प्रोविजनल मेरिट स्टेटस आणि PCM और PCB ग्रुप प्रोविजनल मेरिट स्टेटस असे दोन्ही वेगवेगळे सेक्शन दिसतील। यामधली नक्की कोणती रँक कन्सिडर केली जाते तुमच्या इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी, म्हणजे खालच्या ज्या रँकचा आहे त्याचा काही तुमच्या रँकवर इफेक्ट पडणार आहे का, किंवा ॲडमिशन प्रोसेसवर इफेक्ट पडणार आहे का, या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील। तर सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की हे PCM आणि PCB हे जे एलिजिबिलिटी मार्क्स आहेत ते नक्की काय आहेत। तर सगळ्यात पहिल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच PCM आणि PCB एलिजिबिलिटी मार्क्सचं, यासाठी आपण डायरेक्टली जे इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे CT सेलचं त्यावर जाऊया। आता स्क्रीनवर तुम्हाला हे दिसत असेल इन्फॉर्मेशन ब्राउचरमधलं जे 15 नंबरचं पेज आहे त्यामध्ये इथे तुम्हाला एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे। एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये इथे त्यांनी क्लिअरली मेन्शन केलं आहे फिजिक्स आणि मॅथ हे दोन्ही सब्जेक्ट कंपल्सरी असतील तुम्हाला जर इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर, आणि अलॉंग विथ केमिस्ट्री म्हणजे हे जो केमिस्ट्री विषय आहे तो ऑप्शनल आहे, आणि त्याचबरोबरीने मग बायोटेक्नॉलॉजी आहे, बायोलॉजी आहे, टेक्निकल वोकेशनल सब्जेक्ट आहे, किंवा कम्प्युटर सायन्स आहे, किंवा जो काही तुमचा अदर सब्जेक्ट असेल तो, मग या तिन्ही मार्क्स म्हणजे या तिन्ही सब्जेक्ट्सच्या जी मार्क्सची बेरीज आहे ती 45%च्या वर असली पाहिजे, म्हणजे जो ॲग्रिगेट आपण ज्याला म्हणतो, म्हणजे तिन्ही जर आपण सब्जेक्टची बेरीज केली आणि त्याला डिवायडेड बाय 3 केलं तर ते 45%च्या अबोव पाहिजे। आता 45%च्या अबोव कोणासाठी, तर ओपन कॅटेगरीसाठी, मग बाकी सर्व रिझर्व्ड कॅटेगरीसाठी हे 40 मार्क्सचा आपण क्रायटेरिया इथे बघू शकतो। तर मग आता पहिला मुद्दा हा आहे की ते एलिजिबिलिटी मार्क्स नक्की काय आहेत। तर हे एलिजिबिलिटी मार्क्स तुमच्या फिजिक्स मॅथ्स आणि जो काही तुमचा हायेस्ट 3rd नंबरचा सब्जेक्ट असेल या सर्व दिलेल्या सब्जेक्ट्सपैकी, तर या तिन्ही मार्कांची बेरीज डिवायडेड बाय 3 असे या आपल्याला या प्रोविजनल मेरिट तुमचा जो स्टेटस आहे त्यामध्ये हे एलिजिबिलिटी मार्क्स बघायला मिळतील। मग जर तुम्ही एलिजिबल आहात तर मग हे तुम्हाला मार्क्स दिले कशासाठी आहेत, या प्रश्नासाठी आपण डायरेक्टली येऊया पेज नंबर 61वर। पेज नंबर 61वर तुम्हाला इथे दिलेलं आहे की मेथड ऑफ कॅल्क्युलेटिंग मार्क्स ॲट क्वालिफाईंग एक्झामिनेशन्स फॉर डिसाइडिंग एलिजिबिलिटी। मग आता ज्या विद्यार्थ्यांना 44.50 एवढे मार्क्स असतील, किंवा यापासून ते 44.49 एवढे जर त्यांचे पर्सेंटेज होत असतील, तर या सगळ्या विद्यार्थ्यांची जी राऊंडिंग ऑफ आहे ती 45% होईल, म्हणजेच हे विद्यार्थी आपल्या MST CTमधनं ॲडमिशन घेण्यासाठी क्वालिफाय होतील। आता जे विद्यार्थी 44.01 ते 44.49 एवढे जर त्यांचे पर्सेंटेज असतील तर त्यांची राऊंडिंग ऑफ ही 44% होईल, आणि ते आपल्या या एक्झामिनेशनसाठी म्हणजेच या ॲडमिशन घेण्यासाठी या एक्झाम थ्रू एलिजिबल असणार नाही आहेत। तर त्यामुळे हे जे एलिजिबिलिटी मार्क्स आहेत ते तुम्हाला तुमच्या मेरिटच्या स्टेटसमध्ये तुम्हाला हे बघायला मिळतील। इथे जर तुम्ही 45च्या प्लस असाल तर तुम्ही एलिजिबल आहात कॅप राऊंडसाठी, आणि जर नसाल तर तुम्हाला तिथं रिमार्क येईल की तुम्ही एलिजिबल नाही आहेत। तर मग आता समजलंच असेल सगळ्यांना, फिजिक्सचे मार्क्स प्लस मॅथमॅटिक्सचे मार्क्स आणि केमिस्ट्री IT किंवा जो काही तुमचा सब्जेक्ट आहे ज्यात तुम्हाला हायेस्ट मार्क आहे अशा तिन्ही सब्जेक्टची बेरीज डिवायडेड बाय 3 ह्याला आपण PCMचे एलिजिबिलिटी मार्क्स म्हणतो। तसेच सेम फॉर PCBच्या एलिजिबिलिटी मार्क्ससाठी देखील आहे। त्यानंतर जो TFWSचा प्रश्न आहे तो आपण सगळ्यात लास्टला घेणार आहोत। तिसरा जो प्रश्न होता तो म्हणजे हे जे 2 सेक्शन दिसत आहेत या 2 सेक्शनचा अर्थ काय। तर एक गोष्ट लक्षात घ्या, जो पहिला सेक्शन तुम्हाला दिसतोय तर हाच सेक्शन सर्वात महत्त्वाचा आहे। या सेक्शनच्या आधारे या सेक्शनमध्ये तुम्हाला जेवढ्या रँक्स दिसत असतील या सर्व रँक्सच्या आधारे तुमचं ॲडमिशन होणार आहे। आणि दुसरा सेक्शन जो आहे तो शेड्यूल 4मध्ये जे तुम्हाला ब्रांचेस नवीन इंट्रोड्यूस झालेले आहेत त्यामध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी हे जे सेक्शन 2ची रँक आहे ती यूज केली जाणार आहे। मग आता हे शेड्यूल 4 नक्की आहे तरी काय, तर ह्यासाठी देखील आपण आपल्या इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये पेज नंबर 107 इथे तुम्हाला हे जे शेड्यूल 4 आहे ते बघायला मिळेल। तर शेड्यूल 4मध्ये इथे तुम्ही बघत आहात
ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, बायोटेक्नॉलॉजी, फूड इंजिनिअरिंग आणि त्याचबरोबरीने अशा एकूण 9 ब्रांच आहेत. यामध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल आणि या ब्रांचचं वेगवेगळ्या कॉलेजमध्ये वेगवेगळं नाव असतं, तर ते वेगवेगळे नावं देखील तुम्हाला इथे बघायला मिळतील. तर या ब्रांचमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तरच ही जी सेकंड तुम्हाला जे सेक्शनमधली रँक आहे ती यूज होणार आहे. म्हणजे इथे जसं तुम्हाला तिथे लिहिलेलं दिसतं की ॲप्लिकेबल ओनली मेजर डिसिप्लिन्स ॲज पर शेड्यूल 4. या ब्रांचेसमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तरच ही रँक तुम्हाला तिथे यूज केली जाईल. आता हे 2 प्रश्न झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे TFWSचा. आता जर तुम्ही TFWS येस केला असेल किंवा नो केला असेल तर त्याचा काही तुमच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये किंवा तुम्हाला जी सीट मिळणार आहे तिथे काही इफेक्ट होईल का, तुमची कॅटेगरीची सीट तुम्हाला मिळेल की नाही, तर हे सगळे डाऊट्स तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर आपण डायरेक्टली येऊया मागच्या वर्षीचा जो फॉर्म ज्याला आपण ऑप्शन फॉर्म म्हणतो तिथे. तर तुम्ही जो स्क्रीनवर फॉर्म बघताय तो मागच्या वर्षी भरलेला ऑप्शन फॉर्म आहे CT सेलमध्ये. तर इथे तुम्हाला ॲप्लिकेशन ID बघायला मिळेल प्रत्येक विद्यार्थ्याची. त्यानंतर त्या विद्यार्थ्याची डिटेल्ड इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे मिळेल. मग या विद्यार्थ्याने EWS या स्कीमसाठी देखील ॲप्लिकेबल तो आहे. TFWS या स्कीमसाठी देखील त्याने येस केलेला आहे आणि त्याचा ऑप्शन फॉर्म नक्की कसा आहे तो आपण इथे बघू. पहिल्या नंबरचं जे कॉलेज त्याने टाकलं आहे ते CUEP टाकलं आहे. CUEPमध्ये जो चॉईस कोड आहे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या ब्रांचचा तो तुम्हाला इथे दिसेल. लास्टला इथे लिहिलेलं दिसतं आहे. आणि दुसरी जी ब्रांच आहे ती पण म्हणजे CUEP याच कॉलेजची आहे आणि ती देखील कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच आहे आणि तिथे फक्त एकच फरक आहे तो म्हणजे की इथे तुम्हाला T दिसणार नाही. मग आता ह्याचा अर्थ काय, तर जिथे तुम्हाला T दिसेल ती सीट तुम्ही चूज केली आहे TFWSसाठी आणि दुसरी जी सीट आहे ती नॉन TFWS. याचा अर्थ काय, तर जर तुम्ही TFWS या सीटसाठी येस केलेलं असेल तर याचा कुठल्याही प्रकारचा इफेक्ट तुमच्या कॅटेगरीच्या सीट्सवर पडणार नाही. तुम्हाला जी कॅटेगरीची सीट आहे ती देखील तुम्ही इथे टाकू शकता आणि जी TFWSची जर तुम्हाला सीट पाहिजे असेल तर ती देखील टाकू शकता. म्हणजे तुम्ही उलट ॲडिशनल तुम्हाला बेनिफिट मिळणार आहेत. म्हणजे जर तुम्ही TFWS सिलेक्ट केलेलं असेल तर त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे. तुम्हाला कसल्याही प्रकारचं नुकसान यामध्ये होणार नाही. आणि तुम्ही जेव्हा ऑप्शन फॉर्म फिलिंग कराल तेव्हा तुमच्या मनावर आहे की तुम्हाला TFWSची सीट हवी आहे की नाही, मग तशा पद्धतीने तुम्हाला तुमचं ऑप्शन फॉर्म भरायचं आहे. त्यामुळे तुमच्या कॅटेगरीचं रिझर्वेशन देखील तुम्हाला मिळेल. त्याचबरोबरीने TFWSच्या सीटसाठी देखील तुम्ही ॲप्लिकेबल आहात आणि या EWSची जी स्कीम आहे जर तुम्ही ते येस केलं असेल तर त्या सीटसाठी देखील तुम्ही ॲप्लिकेबल आहात. मग आता जे ओपन कॅटेगरीचे स्टुडंट आहेत ते एक गोष्ट लक्षात घ्या, जो ओपन कॅटेगरीसाठी 40% जागा आहेत तर त्या 40% जागासाठी तुम्ही इलिजिबल आहात. त्याचबरोबरीने EWSच्या 10% ज्या सीट्स आहेत त्यासाठी देखील इलिजिबल आहात आणि जे 5% सीट्स TFWSसाठी आहेत तर त्यासाठी देखील तुम्ही इलिजिबल आहात. ज्यातनं पण तुमचं ॲडमिशन होईल ते जे CTचं अल्गोरिदम आहे ते डिसाईड करेल. तिन्ही गोष्टीत म्हणजे तिन्ही या स्कीममधनं जिथून तुमचं ॲडमिशन होईल तिथून तुमचं होईल. त्यामुळे याचा कसल्याही प्रकारचा तुम्हाला लॉस होणार नाही आहे आणि तुम्हाला काहीही यात बदल करण्याची गरज नाही आहे. ग्रीव्हन्सेस पिरियडमध्ये जसं आहे तसंच राहू द्या. उलटं जर कोणाला असं असेल की एकदमच फीजचा प्रॉब्लेम आहे, जे पण विद्यार्थी ओपन कॅटेगरीमधले आहेत पण त्यांना 50,000 रुपये आता नॉर्मली फीज असते कॉलेजची, ती जर तुम्ही अफोर्ड करू शकत नसाल तर तुम्ही आत्ता उलटं तुम्ही ग्रीव्हन्सेस करा की तुम्हाला TFWSची सीट पाहिजे म्हणून. आता TFWSची सीट जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी 8 लाखापेक्षा कमी असलेलं उत्पन्नाचं सर्टिफिकेट तुम्हाला फिल करावं लागेल, सबमिट करावं लागेल. त्यामुळे तुम्ही जर तसे असाल कोणी की ज्यांना खूपच प्रॉब्लेम आहे फीसचा तर तुम्ही उलटं आता ग्रीव्हन्सेस पिरियडमध्ये येस केलं पाहिजे. ज्यांनी येस केलं आहे त्यांना काही चेंज करण्याची गरज नाही आहे. आय होप की तुम्हाला आता हे सगळं समजलं असेल. जेवढं मला साध्या भाषेतनं एक्सप्लेन करता येत होतं तेवढं मी केलं आहे. या व्यतिरिक्त आता बऱ्यापैकी कुठले काही डाऊट नसतील मुलांचे. जर या व्यतिरिक्त काही डाऊट असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आणि तुमची जी काही रँक आहे ती रँक देखील मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही टाका. त्यावर मी नक्कीच रिप्लाय द्यायचा ट्राय करेल. आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे तो जॉईन करा जर तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग हवी असेल तर. आणि तिथे बाकी एकदम फास्ट अपडेट तुम्हाला या सर्व ॲडमिशन प्रोसेसच्या मिळून जातील. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. थँक्यू.